सिरोंचा तहसीलमधील जिल्हा परिषद शाळांच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारकांचं सावट आहे। लिलावातून येणाऱ्या रकमेतनं शाळेला रंगरंगोटी करणं, मुलामुलींना शालेय पोशाख खरेदी करणं ही व्यवस्था करण्यात आली। भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागेचे प्रबंध करण्यात आले। तेवी शाळेच्या नावानं हजारो एकर जागेचा सातबारा तयार करण्यात आला आहे। सध्याची परिस्थिती उलट झाली आहे। तेवी जिल्हा परिषद शाळांपैकी फक्त 2 शाळेच्या स्वाधीन आहेत आणि काही शाळेच्या जागेवर बाहुबली आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कब्जा दिसून येत आहे। सूर्यराव पल्ली नंदीगावच्या शाळेची जमीन अतिक्रमण आणि शाळा व्यवस्थापन समिती न्यायालयात केस सुरू आहे। सूर्यराव पल्ली शाळेतील मुख्याध्यापक लिलावातून आलेल्या रकमेतनं शाळेतील गरजू मुलामुलींना मदत आणि शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल प्रोजेक्टरनं शिक्षण देत आहेत। सूर्यराव पल्ली शाळेच्या नावाने 5 एकर जमीन आहे। ते दरवर्षी ते लिलाव करण्यात येते आणि त्याच्या मग जे पैसे येते ते शाळेच्या भौतिक सुविधेसाठी यूज करतो आणि विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य आहेत आणि ज्यांना काही कपडे बूट वगैरे आपण त्या फंडमधून आपण देऊ शकतो। आणि त्याचप्रकारे आपले शाळेच्या भौतिक विकासासाठी कलरिंग, रंगरंगोटी आणि इतर प्रोजेक्टर घेतलेले आहेत। त्याचप्रकारे यावर्षीसुद्धा आपल्या शेतीचे पैसे ते शेतजमीन पूर्ण ते लेबलिंग करण्यासाठी सुद्धा ते आपण यूज करणार आहोत। NTV न्यूज मराठी, गडचिरोली।